आतापर्यंत तुमच्या कानावर न्यूज आलीच असेल, पण म्हणलं आपण ऑफिशियली जाऊन सांगावं. आम्ही आणि जयश्री लग्न करतोय. माहित आहे मला. तुम्ही एवढ्या मोठ्या मनानं आमच्या लग्नाला होकार दिला, त्याबद्दल खरंच धन्यवाद. आणि तसं पण आमच्या लाईफ मध्ये जे काय होतं ते फक्त तुमच्यामुळेच होतं. अरे हा, आता आपण नातेवाईक होणार नाही का? पण आपलं नातं काय असेल बरं? काय बरं असेल? जयश्री आमच्या मिसेस होणार म्हणजे तुम्ही सिस्टर इन लॉ, म्हणजे मेहुणी, आणि मेहुणी म्हणजे अर्धी जबाबदारी. अर्धी जबाबदारी नाही का? अजिंक्य एवढा लांब असतात बॉर्डरवर, म्हणजे सगळे कुटुंबाची जबाबदारी आमच्यावरतीच आहे नाही का? अहो झालं गेलं सगळं विसरून जाऊ. आता आपल्या कुटुंबाची काळजी आपल्यालाच घ्यायची. तुम्ही लग्नाच्या तयारीला लागा. हा, आणि आमच्या लग्नात सगळं पुढवून तुम्हीच करायचं बरं का? ज्यावेळेस नवरदेवाचं स्वागत कराल तसं हातात ताट घेऊन औक्षण तुम्ही करायचं, नाही तर आम्ही बाहुलं चढणार नाही, सांगून ठेवतो. हा बर, येऊ का? जरा ऑफिस मध्ये काम आहे. अगं बाई, काम चाललंय वे. बर बर, चालू दे चालू दे. शीतल, काल सकाळी कुठे गेलतीस ग? कधी? काल सकाळी वे ते यास्मिन कडे गेलते की. कशाला ग? ते लई दिवस झाले ना तिला भेटले नव्हते म्हणून. नक्की त्याच्यासाठीच गेलतीस का फोन करायला गेलतीस? फोन? फोन कशाला? नाही नाही, अहो तीच म्हणली होती ये म्हणून. आणि तिच्या आम्हीला मध्ये बरं नव्हतं ना. आता तर हद्दच झाली बाई. अगं जरा तर खरं सांग की, सपसपीत खोटच बोलायला लागलीस की. अहो नाही, ते आम्हींना अजिबात विषय बदलू नकोस. तू तिकडे फोनच करायला गेली होतीस, मला चांगलं माहित आहे. तू तिकडे गेलीस आणि थोड्याच वेळात अजिंक्य ह्यांना फोन करत होते. अहो मामी, ते काय झालं माहित? गप्प बस. मी काय तुला आज ओळखते का? तू किती आतल्या गाठीची आहेस ना, ती मला चांगलंच माहिती. माझ्या जयडीचं चांगलं झालेलं कसं बघवल तुला? मामी अहो, काय बी काय बोलताय तुम्ही? वरना आणि मलाच म्हण काय बी काय बोलताय. परत जर असं काय केलंस ना तर याद राख. मामी अहो, पण मी तर. बस. सून म्हणून आलीस ना या घरात, सून म्हणूनच राहायचं. मला चांगलंच माहित आहे तुझे खायचे दाते वेगळे आणि दाखवायचे दाते वेगळे आहेत. ती मामी, आता इथून पुढे जेवढं मी सांगते ना तेवढंच ऐकायचं. जयश्रीचं लग्न तर हर्षवर्धन सोबतच होणार आहे, पण त्यात जर काय आडवा आणायचा प्रयत्न केलास तर मग तू आहेस आणि मी आहे. मामींना कळत कसं नाही मी हे का करत होते ते. त्या हर्षवर्धन बरोबर जर लग्न झालं तर आपल्या जयश्रींच्या आयुष्याची वाट लागल. देवा,
काय बी करून हे लग्न नाही झालं पाहिजे. आता तूच काय तर मार्ग काढ. राहुल्या आणि काम करतोय, शाना बिना झाला का काय? राहुल्या, हे राहुल्या, यो तर कामामध्ये इतका गुंतलाय की तिचं माझ्याकडे लक्ष बी नाही. खर्च आज धन्य झालो. राहुल्या, हे राहुल्या, आज मला तुझा अभिमान वाटतोय. दुकानाच्या किल्ल्या माझ्या खिशामध्ये राहिल्या तर तू बाहेर स्टूल टाकून आपला धंदा पुढे चालवलास. अशीच जिद्द पाहिजे, हेच बघायचं होतं मला. थोड़ा सरको और मागे सरको. ये तुम्हारा नहीं मेरा काम चल रहा है क्या? हा, तुझं काय आणि माझं काय? जे काय आहे ते आपल्या दोघांचं आहे. तसं काय नाही काय. तुम्हारा तुम्हारा काम है अभी और मेरा मेरा काम है. ये देखो ओरिजिनल न्यू मॉडर्न सलून प्रो प्रा दस्तूर खुद राहुल ताटे. तरी म्हटलंच, आजपर्यंत कधी काय धड केलं नाहीस तर आता कसं करशील? ही काय नवीन नाटकं लावली तू? अभी मैं जरा बिजी हूँ, बाद में आना. चलो. असा हनीन का नाही मग? आधी मी काय करतोय ते सांग. हो बापू, तुम्हीच चॅलेंज दिलं ना, मग मी घेतलं चॅलेंज. काय करायचं ते करा. माहिती लय छान आहेस म्हणे. चॅलेंज बंद कर हे आधी. अब नहीं मैं बंद करूंगा. अब पूरे कॉन्फिडेंस के साथ मैं ये दुकान चलाऊंगा. बापू, बहुत हुआ मेरा अपमान. अब देखो कैसे चलाता हूँ मेरा दुकान. थँक यू गॉड. लव यू हो गॉड. हो भैया, हो हे काय नवीन चाललंय? अरे नवीन काय टॅलेंट तिकडे. लुक एट दिस फोटो. फोटो? कुणाचा आहे फोटो? तुमच्या वहिनी साहेबांचा. काय? वहिनींचा? येस, आई साहेबांनी स्थळ आणले. लय मोठं खर्च स्थळ आहे. सोलापूरचे आमदार नाहीत का, त्यांची मुलगी एकुलती एक. कसं आहे? व्हॉट इज दिस भैया? असं काय करताय तुम्ही? काल तिकडं आपण जयश्रींना होकार कळवलाय. होकार अरे कळवलं असल, पण आई साहेबांनी स्थळ आणले. आता जाऊन मामीला सांग. हा भैया, असं येड्यागत करू नका. हो ते मामी चिडतील की जाम. ए जाऊन सांग फक्त, पळ. हा भैया, असं काय करताय? तरी मी तुम्हाला म्हणलो होतो आपण आई साहेबांच्या आणि ताई साहेबांच्या कानावर घालू. आता झाली का नाही पंचायत? हो आता काय करणार? अरे आपण काय करायचं? गॉड इज डुईंग ना. त्यामुळे तुला जास्त प्रश्न नको विचारू म्हणते. जेवढं सांगितलं तेवढं कर. अहो भैया, जाऊन कशाला? आपण निरोप सांगू त्यांना, ते येतील इकडे. त्याले स्टोरी मध्ये जरा सस्पेन्स पाहिजे का नाही? हा हे घे जा. अहो पण जाऊन सांगून त्यांना काय होणार आहे? अरे नाक दाबलंय की तोंड उघडत, आणि तोंड उघडल्यावर खरं काय ते आपल्याला कळत. तुम्ही काय बोलताय हे मला काय कळत नाही. सगळं डोक्याच्या वरनं जातंय. तुला कसं कळणार? रेंज मध्ये. आम्ही जयश्री बरोबर लग्न करतोय म्हणजे त्यांच्यावर उपकार करतोय हे सगळ्यांच्या डोक्यात घुसलं पाहिजे. तीर माझी स्टाईल मारतो का? नाही नाही भैया, सॉरी. हा झालं उद्या. शीतल, आ देखे जरा किसमें कितना है दम. रावल्या, येड्यागत करू नकोस नाहीतर मार खाशील. ओ गाँव वालों, इधर आओ इधर आओ.
इधर आओ जल्दी. ये देखो मैंने नया दुकान खोलिया है. आता तुम्हीच ठरवा कुठं जायचं ती. मैं लय बहुत औसम केस कापता हूँ. अरे कुत्र्याच्या छत्री का तुझं दुकान बघूया किती दिवस चालतंय ते. हाँ बगल बगल. चलिन किसका पंचायत काय. कटिंग आणि तुझ्याकडे अरे अरे अप्पर आहे अप्पर. तुला जसं इष्टीत हाफ तिकीट असतो का नाही तसंच मी अर्ध तुझं पैसे घेतो. अरे नाही का पाहिजे बाबा. आणि ते ऑफर विफर काय घेऊन बसलाय बाबा. बर 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 ओके. पण कधी तर कापायचे असलच ना त्यावेळी माझ्याकडे येतो काय. दुसरीकडं किंवा असं समोर बिमोर कुठं जायचं नाही काय आपल्याकडे येतो. बर राहुल शेठ ऑल द बेस्ट फॉर युअर ओरिजिनल न्यू मॉडर्न सलून. कीप इट अप. बापू येतो लक्ष असू द्या. चला काय ती येडीच्या नादाला लागते तुम्ही. चला ती वर येडा झालाय. ए, डिंग डंग डिंग डंग डिंग डंग डिंग डंग. बापू सेहत के लिए तू तो हानिकारक है. बापू सेहत के लिए. शीतल अगं जेडी कधी येईल म्हणत्या. माहित नाही कधी येताल त्या. लय दिवसानं घराबाहेर पडल्यात ना. होय बाय जाऊ दे कवा याचं तेव्हा त्याला येऊ देत. नाही तर सातारा कुठे लांब आहे तवा. आणि काय ग तू पण जायचं होतस ना तिच्या संग. अहो नाही ते घरी लय काम आहेत. मग मी नसते घरातनं बाहेर पडत. आणि तसं बी त्यांना त्यांच्या मैत्रिणींना भेटायचं होतं ना म्हणून. होय असू दे असू दे. नाही तर तू घरात नसली की नाही हे घर कसं मला मोकळं मोकळं वाटतं बघ. मामी मामी आहेत का. कोण आहे र ये क्या. नमस्ते जीजी. नमस्कार नमस्कार. मी आहे टॅलेंट. कशी काय तब्येत. हाय बरी मी हाय. हा अगं बाई भैया आलेत वाटतं. शीतल जा कॉफी ठेव जा. त्यांना कमी गोड आणि स्ट्रॉंग कॉफी लागते बर का. अगं बाई कुठे आहेत रे. बुट काढतात वाटतं. ओ भैया. मामी भैया नाहीत आले. मी एकटाच आलोय. हं, तू चालायस वे. शीतल राहू दे ग कॉफी. आणि भैया का नाहीत आलं. भैयांना जरा एक इम्पॉर्टंट काम होतं म्हणून मला म्हणले तूच जा आणि निरोप दे. काय निरोप. अहो मग सांग की. सी दिस इज फोटो. भया चांगलीच आहे की पोरगी. कुणाची आहे पोरगी. अध्यक्ष भैयांना स्थळ आले. स्थळ सोलापूरचे आमदार आहेत त्यांच्या मुलीचं स्थळ आहे. एकदम खानदानी स्थळ आहे बर का. आणि घरी नोकर चाकर बंगला गाडी सगळे. आणि हे स्थळ कुणी आणलंय माहितीये का. खुद्द आई साहेबांनी. भैया पण म्हणले की मी आता आई साहेबांच्या शब्दापुढे जाणार नाही. म्हणजे तसं त्यांना जाताच येणार नाही. त्यामुळे आता ह्या स्थळाला ते काही नकार देतील असं वाटत नाही. लई हसा येते हाय का नाही. अहो नाही ते जरा ठसका लागला. जा कॉफी ठेव जा. हो मामी डोंट वरी मी आत्ताच घेऊन आलोय. राहू द्या.
अरे सोन्या बाळा ये ये बस बस ये. अरे असं राहू द्या, कसं सांग बरं. आज तुम्ही आमच्या घरी आलाय, मग नाही म्हणून कसं चालेल सांगा बरं. आणि तुम्ही आला काय आणि भैया आले काय, आम्हाला काही वेगळं आहे वय तवा. बर आणि असं एकटं तुम्ही पहिल्यांदाच आलाय, आणि तुम्ही भैयांचा उजवा हात आहे हे अख्खं गाव जाणतंय. ओ मामी, मी क्लिअर सांगतो हा, माझं कौतुक करून आणि मला गुळ लावून काय उपयोग होणार नाही. इथं माझ्या हातात म्हणजे भैयांच्या हातात थोडी काय नाही तर माझं काय घेऊन बसलाय. अरे पोरा, ह्याला काही अर्थ आहे का? आत्ता एक मग एक, हा काय लावली तुम्ही? अरे आम्ही आता लग्नाच्या तयारीला लागलोय की. अहो जिजी, तुमच्या भावना कळतायत की मला, पण एक लक्षात घ्या, कसं आहे ना, आता बघा जयश्रींचं लग्न भैयांसंग झालं तर फायदा कोणाचा आहे? कुणाचा आहे? जयश्रींचा. आणि या मुलीचं लग्न भैयांसंग झालं तर फायदा कुणाचा आहे? कुणाचा आहे? भैयांचा. आणि मामी, किती झालं ना तरी भैया आई साहेबांच्या शब्दापुढे जाणार नाही. हो पण काल एक आज एक असं कसं म्हणता तुम्ही? ओ मामी, मला बोलून काय फायदा आहे? मी फक्त निरोप द्यायला आलतो, आणि ते तुमचं काय असेल ना ते भैया नवीन बोला. जी काळजी घ्या, येतो मी. अरे देवा, पुष्पे आता ग काय करायचं? मामी, अहो जाऊ द्या. जीजी अजिबात काळजी करू नका, आपल्या जयश्री मस्त भारी आहेत. आपण त्यांच्यासाठी दुसरा पोरगा बघू. दुसरा पोरगा बघू म्हणा? माझी पोरगी काय खेळणं वाटली का तुम्हाला? शीतल, अगं असं कसं बोलतीस बाळा? अगं त्या पोरीच्या मनाचा तर विचार कर की. ज्याचं जळतं त्यालाच कळतं पोरी. नाही, तो कसा लग्न करत नाही ना तीच बघते. कालपर्यंत तो भैया शपथा घेत होता आणि आज नियत फिरली वे त्याची. बघतेच मी. अगं पुष्पे, पुष्पे थांब, समाधान घेऊ दे पुष्पे. जीजी जाऊ द्या, तुम्ही नका काळजी करू. मामी येतील माघारी, असू दे. देवा, हे लग्न होऊ नये म्हणून मी काय करता येईल याचा विचार करत होते, पण तूच हे घडवून आणलंस. लई बरं झालं बघ. जयश्री आणि हर्षवर्धनचं लग्न कॅन्सल.